नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ब्रेडपासून असे मस्त रसरशीत गुलाबजामुन कसे करायचे ते बघणार आहोत. तुम्ही हे गुलाबजामुन कोणत्याही सणावाराला करू शकता. हे गुलाबजामुन ब्रेडचे आहेत ते कुणालाही कळणार नाही. इतके छान लागतात आणि खव्यासारखे लागतात. अगदी मस्त असे रसरशीत होतात. तुम्ही बघू शकता. खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने आज आपल्याला गुलाबजामुन कसे करायचे ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी स्लाईसवाले ब्रेड घेतलेले आहेत. तर असे 9-10 ब्रेड घ्यायचे आहे. हे ब्रेड आपल्याला पूर्ण घ्यायचे आहे. याच्या बाजूच्या स्लाईस आपल्याला काढायच्या नाही. त्यामुळं मी इथं पूर्ण हे ब्रेड असे तोडून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. किंवा तुम्ही हे बाजूचे काढून बी घेऊ शकता. पण मी इथे काढलेलं नाही. पूर्ण आपल्याला हे ब्रेड बारीक करून घ्यायचे आहे. तर इथं मी पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये असे तुकडे करून टाकून दिलेले आहे. आणि हे आपल्याला मस्त असे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा अगदी याची बारीक पावडर झालेली आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे. ही पावडर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मी इथे दुसरं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदीच मस्त बारीक झालेली आहे. इथं मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, म्हणजे दूध पावडर घेतली आहे. तर ही दूध पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. याचबरोबर अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे. यामुळे छान असा गुलाबजामुनला टेस्ट येतो. त्यामुळे अशी थोडी टाकायची आहे. आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हाताने आपण हे एकत्रित करून घेऊयात. आणि इथं मी 2 चम्मच दुधावरची साय घेतलेली आहे, ती यामध्ये टाकायची. दुधाची साय टाकल्यामुळं याला क्रीमी टेस्ट येतो आणि ते मऊ लुसलुशीत असे गुलाबजामुन होतात. त्यामुळं थोडी मलाई टाकायची आणि दूध घेऊन आपल्याला याचा मस्त गोळा मळून घ्यायचा आहे. तर थोडं थोडं दूध यामध्ये वापरून याचा मस्त गोळा करून घ्यायचा. जसं लागेल तसं दूध यामध्ये टाकायचं आहे. तर मी इथं वाटीभर दूध घेतलं होतं. तर ते पूर्ण आपल्याला दूध लागलेलं आहे. आणखी नंतर लागलं तर यामध्ये आपल्याला दूध वापरायचं आहे. हा गोळा मस्त छान असा चुरून घ्यायचा आहे. म्हणजे यामध्ये पूर्ण हे दूध ओढून घेतं. त्यामुळं यामध्ये आणखी थोडं दूध लागू शकतं. तर मी इथे आणखी दूध घेतलेलं आहे आणि आणखी थोडं दूध वापरायचं आणि गोळा असा छान मळून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा मऊ असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे छान असा मळायचा आहे. तर इथे मी आणखी थोडं दूध वापरत आहे. तर बघू शकता अगदी मऊ असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा. तर इथे मी मस्त असा मऊ गोळा मळून घेतलेला आहे आणि हा गोळा आपल्याला अर्धा तास भिजवून ठेवायचा आहे. आणि तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊयात. तर इथं मी गॅसवर भांडं ठेवून त्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकून घेतली आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता गॅस लावून याचा पाक करून घ्यायचा आहे. तर जास्त चाचणी आपल्याला याची करायची नाही. तर अगदी थोडी चाचणी बनवायची आहे. जास्त घट्ट पाक आपल्याला बनवायचा नाही. तर बघा इथे साखर पूर्ण विरघळली आहे आणि उकळी पण आलेली आहे. तर त्यामध्ये 2-3 विलायचीचे दाणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. आणि इथं मी 3-4 काड्याच्या केसरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या. केसर टाकल्यामुळं गुलाबजामुनला स्वाद खूप छान येतो. केसर नसेल तर नाही टाकली तरी चालते. थोडा रंग टाकला तरी चालतो. केसरने याला रंगही येतो आणि याची सेंटही खूप छान येतो. त्यामुळं थोडी केसर वापरायची. वेलचीनेही खूप छान स्वाद येतो. तर हे बघा आपला मस्त असा पाक तयार झालेला आहे. याला 2-3 उकळ्या आल्या की समजून जायचं मस्त आपला पाक तयार झालेला आहे. तर हा पाक बाजूला ठेवूया आणि हा गोळा घ्यायचा आणि
आणखी थोडा मळून बघायचा आहे. कडक झाला असेल तर आणखी दूध लावून याला थोडं मळून घ्यायचं. पण हा कडक झालेला नाही, यामुळे मी इथं दूध वापरत नाही. तर बघा, मस्त असा मऊसूत आपला हा गोळा तयार झालेला आहे. याचे आपल्याला मस्त असे गोळे करून घ्यायचे आहे. तुम्हाला ज्या आकाराचे गुलाबजामुन करायचे त्या आकाराचे तुम्ही गोळे करून घेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने मी इथं गोल असा गुलाबजामुन करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला असे चापट थोडे करायचे असतील तर तसे पण करू शकता. म्हणजे ज्या आकाराचे तुम्हाला करायचे त्या आकाराचे तुम्ही करून घेऊ शकता. तर मी इथे असे थोडे चापट करत आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन करून घेऊयात. तर मी इथे पूर्ण गुलाबजामुन करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन इथे बनवून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहे. तेल अगदीच कडकडीत करून घ्यायचं. थंड तेलामध्ये तुम्ही गुलाबजामुन सोडले तर ते गुलाबजामुन विरू शकतात. त्यामुळं अगदी कडकडीत गरम आपल्याला तेल करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये गुलाबजामुन सोडायचे. अर्धवट तळल्या गेले की नंतर गॅस तुम्ही कमी करू शकता किंवा मध्यम गॅस ठेवायचा. असं केल्यामुळे हे गुलाबजामुन आतूनही छान मस्त असे तळल्या जातात आणि कलरही बघू शकता तुम्ही मस्त आलेला आहे. तर असेच गुलाबजामुन मस्त तळून घ्यायचे. तर अगदी थंड तेलामध्ये गुलाबजामुन सोडायचे नाही, ते विरू शकतात. ह्या चुका करू नका. तर हे गुलाबजामुन मस्त असे आपले लालसर असे तळून झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन तळून घेऊयात. तर अगदीच कमी गॅस ठेवायचा नाही. फुल गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आणि नंतर गॅस कमी करायचा. तर अशा पद्धतीने मी इथे पूर्ण गुलाबजामुन तळून घेतलेले आहे. तर बघू शकता मस्त असे आपले गुलाबजामुन तळल्या गेलेले आहेत आणि आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यावर आपल्याला साखरेचा पाक टाकून घ्यायचा आहे. तर आपले हे गुलाबजामुन मस्त रसरशीत असे तयार झालेले आहेत आणि हे खूप छान मऊ झालेले आहेत. सर्वजण आवडीने खातील आणि कोणाला कळणार पण नाही तुम्ही हे गुलाबजामुन ब्रेडचे बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही पण सणावाराला गुलाबजामुन नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.